जगतच नाही आणि जगायला पण नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? लोक करतात करतात जास्त झालं तर बदनामी करतात आणि बदनामीनं काहीच होत नाही. समाज खूप हुशार झालेला आहे. एखाद्याने जर एखाद्याला चुकीचं ठरवलं तर तो विचार करतो ज्याला चुकीचं ठरवतोय तो चुकीचा आहे का सांगणारा चुकीचा आहे. कारण समाज हुशार झालेला आहे. समाज आपल्यापेक्षा खूप अभ्यासू झालेला आहे. आणि जर बदनामी केलीच ना, त्याची भक्ती करत असताना जर तुम्हाला बदनाम व्हावं लागलं तरी करू द्या बदनामी. बदनामी झाल्याच्या नंतर सुद्धा फायदाच आहे. तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण मीच आहे. बदनामी का फल क्या पाया है, बदनामी का फल क्या पाया है, ये मैं जानू या वो जाने. लोकांना करू द्यायचं, लोकांच्या नादी लागायचं नाही. हां, काय नाव सांगितलं माय? गिरजाई. गिरजाईला आवाज दिला नाथबाबांनी, गिरजे मोठ्याचं कुणीतरी अतिथी आलेला आहे म्हणून अतिथी देवो भव, काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. आता स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्या व्यक्तीला बसवलं जेवायला. तो व्यक्तीला हात धुवायला पाणी दिलं, आसन टाकलं, जेवायला बसवलं. पण त्याच्यानंतर लक्षात आलं आपण आलतो कशासाठी? नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून. पण नाथबाबांना राग येत नाही, उलटा का नाथबाबा आपल्याला जेवायला बसवतायत, काय करावं? नाथबाबांना राग आला पाहिजे पण नाथबाबांना राग येत नाही, काय करावं? जेवणाला बसलेला माणूस, गिरजाई जेव वाढत होती, उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. नाथबाबांना राग यायला पाहिजे म्हणून. मग नाथबाबांना किती राग आला असन हो? तुम्ही बसलेल्या श्रोत्यांना मी विचारतो, तुमच्याकडे कोणीतरी नवीन व्यक्तीला तुम्ही जेवायला सांगितलं, ज्याला जेवणाची गरज आहे, त्याला तुम्ही दया दाखवून जेवायला सांगितलं, तो व्यक्ती जेवायला बसला, तुमची पत्नी जेव वाढते आणि तो परका माणूस येऊन आपल्या बायकोच्या पाठीवर बसला, कसं काय वातावरण राहीन घरातलं? समध्यांची लग्न झाले आहेत ना तुम्ही, बाकी असं ब्रह्मचारी सारखे बघताय माझ्याकडे, तुम्हाला लगीन समजत नाही बा. आपल्या घरात जर का नवीन माणूस आलाय, पत्नी जेव वाढत असताना परका माणूस बायकोच्या पाठीवर बसला, कसं वातावरण राहील? हा, एकच बुक्का मुक्का कर देतीन म्हणतं. पण माझ्या नाथबाबांनी सांगितलं, गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले, पडू देऊ नकोस. बरं काय सांगितलं? मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले, त्याला पडू देऊ नकोस म्हणले. ती माय सुद्धा तेवढी शांत होती. काय म्हणली माहितीये का? स्वामी काळजी करू नका हो, लहान लेकरं वागवायची सवय आहे म्हणले, मला पडू देत नाही पोराला. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. नाथबाबा शांत होतेच, पण त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा तेवढी शांत होती. तुम्हाला सांगू का, माणसाची इज्जत वाढते ना ती बाईमुळे. बरं तुम्ही हा डोक्यातून गैरसमज काढून टाका, मला सर्व गाव राम राम करतं. तुम्हाला राम राम फक्त तुमच्या बायकोमुळं करतात. कारण आहे, तुम्ही जर 4 लोक घरात घेऊन गेले ना, नुसता 4 लोकांचा आवाज ऐकून हुशारबाई लगेच 6 कप चहा ठेवते. दुसरे 2 वाढले तरी सुद्धा चहा कमी पडायला नको. लोक विचार करतात आम्ही 4च होतो, 6 जण जिरले कस काय, आमच्यामध्ये दुसरे 2 कस काय वाढून सुद्धा चहा खुटली नाही, कमी पडली नाही. त्याचं कारण असं आहे, अन्नपूर्णा माता ही माई इज्जत राखते तुमची. बरोबर आहे ना? बायको शिवाय अजिबात शहाणपणा करायचा, कारण ती माय आहे म्हणून आपली इज्जत आहे. बरोबर आहे की नाही? हे तुम्हाला मान्य करावं लागेल. एक लय 150 होता, तो म्हणतो महाराज तुम्ही लय कीर्तनात सांगतात बायकोमुळे आमचं वजन वाढतंय. बायकोचा काही संबंध नाही, पूर्ण गाव आपल्याला मानतं. बायकोचा आणि त्याचा वाद चालू होता. बायको म्हणते माझ्याशिवाय तुमची इज्जत नाही, तो ऐकतच नाही आणि सांगतो खरंच बाईशिवाय इज्जत नाही. एखाद्यानं जर चौकातून मित्र भेटल्याच्या नंतर बायकोला फोन करावा, एक काम कर, स्वयंपाक चहा ठेव, माझे मित्र येत आहेत 5-10 माझ्यासोबत. बाई लगेच चहा ठेवते. समजावं, ते 10 मित्र दुसरे 100 मित्रांना सांगतात, हो बाळकृष्ण बाबांकडे गेलो बा, त्यांच्या पत्नी खूप चांगल्या आहेत, ताईंनी आम्हाला बघितलं, लगेच चहा वगैरे, आम्ही जायच्या आत उगरच चहा तयार होता. 100 ठिकाणी नाव निघेल की नाही तशा बाईचं? बरोबर आहे की नाही? हो. पण एखाद्याने जर फोन केला, माझ्यासोबत मित्र आहेत 10-15, तू चहा ठेवून दे, बाईने तिथूनच फोनवर सांगावं, कोणता करत आलेला राय ना तू आखो समजिले यान घर मा अख्खा कुंदा माते लेबू. हा, बाईमुळे इज्जत वाढते. पण काही लोक ऐकायला तयार नाही. एकानं बायकोकडेच वाद केला, म्हणले असं काय नाही, पूर्ण गाव मला राम राम श्याम श्याम करतं आणि तुम्हाला शहाणपणा शिकवते का? बाई म्हणते माझ्याशिवाय इज्जत नाही. म्हणे अजिबात संबंध नाही.
दोघांचा वाद आहे, दोघांचा वाद चालला. बाईले म्हणतो तो, तुझ्याकडनं माझी इज्जत वाढेल हा गैरसमज आहे तुझा. बाई म्हणते माझ्याशिवाय तुम्हाला इज्जत नाही. दोघांचा वाद. बाई म्हणे घेऊ का परीक्षा? अहो म्हणे घे परीक्षा. आणि नेमकाच हा आमदारचा कार्यकर्ता होता आणि आमदारकीची निवड चाललेली. गावातच यानं सभा घेतलेली आणि सभेमध्ये स्टेजवर मस्त जोरात भाषण देत होता. आपल्या गावातील सगळ्या मतदारांना विनंती आहे, आमच्या आमदार साहेबांना तुम्ही जर मतदान करून निवडून आणलं तर तुमचे घरकुल मंजूर करून आणेल, तुमचे गावातले पूर्ण रस्ते सिरमिट कॉन्क्रीटचे करून दाखवेल, तुम्हाला कोणाला संडाशी नसतील संडाशी मंजूर करून आणेल. एवढ्या फॉर्ममध्ये भाषण देत होता आणि बायकोनं घरून 8-10 वर्षाच्या पोराला पाठवलं. पोरगा आलं म्हणे पप्पा, म्हणे काय, मायनं पुरण वाटाय बोलावलं. आता या माणसाले हो हिवाळ्यामध्ये घाम फुटे ना. हां, बायकोनं जर का पुरण वाटा बोलवलं म्हणल्यावर इज्जत गेली का नाही. तो घाई आला, घाई येतोय. जे लोक सभा ऐकायला तेच दांगडो देखाल पुढे. आणि लोकांचं काम आहे, हां लोकांचं काम आहे, जेवढं चेटणं तेवढं चेटाडतच लोक. बाकी ते असा राहतस ना आमनाकडे तिकडे. जर का गलीमा भांडण चालस ना, एखादा जर आवराल घ्या ना, तो तिसरा गलीमाना सांगत जाऊ द्या ना आप्पा, तुला काय काम पडा, शिलगू देच नाही. हो म्हणा, बापरे. हा म्हणजे आवरू सुद्धा देतच नाही. इथला बेकार लोकेश येतच. हो, या माया, इथल्या माया चांगल्या दिसत आहेत बिचाऱ्या. काही बाया जर सोनसासूचं भांडण झालं ना तरी ओटावर उलट चप्पल मार देतेस. आखू लटकायला पाहिजे हो असं. हां, इकडच्या बाया नसतील तशा. आज जे बी सांगेल ना तिकडचं सांगेल. बहिणी तुमच्याकडचं मला काही सांगायचं नाही आहे, कारण अजून 1 तास सांगायचं आहे ना. हा, आता जे लोक सभेमध्ये होते तेच भांडण बघा पुढे नेमकं काय होतंय. हो, आमचे आमदारचे कार्यकर्ते बायकोला मारतात का काय करतात. घरात गेला, बायकोला म्हणतो तुला अक्कल आहे का, एवढ्या जोरात भाषण करायला तुम्हाला पुरण वाटाय बोलवलं. बाई म्हणे मी सांगितलं होतं, मी जर ठरवलं इज्जत वाढवू शकते, मी ठरवलं घटवू पण शकते. आग इज्जत गेली पण आता वाचवणं. बाई बाहेर आली, लोकांना म्हणते तुम्हाला काय वाटतं, मी माझ्या नवऱ्याला पुरण वाटाय बोलवलं? अजिबात नाही. माझा नवरा आमदारचा कार्यकर्ता आहे, भाषण करत होता, तुम्ही एवढे लोक माझ्या मालकाचे भाषण ऐकायला बसलेत, मग तुम्हाला खाली हाताकन कसं काय पाठवायचं? मग काहीतरी गोड तोंड करायला पाहिजे म्हणून मी पुरण वाटून ठेवलंय. माझ्या पतीला सांगितलं लोकांना वाटून द्या. राखली का नाही, राखली का नाही. म्हणून सांगतो पुरुष मंडळींना, बायकोचा सपोर्ट शिवाय माणूस पुढे जात नाही. नाथबाबा शांत होते, त्यांना बायकोचा सुद्धा, त्यांच्या पत्नीचा सुद्धा तेवढाच शांत स्वभाव होता. म्हणून शांती ब्रह्म नाथबाबा. आणि ते नाथबाबा तुम्हा आपल्या साधकांना सांगत असताना सांगतात, भैया जर भगवंताच्या नजदीक जायचं असेल, देवाच्या जवळ जायचं असेल तर जवळ जाण्यासाठी देवाच्या मनासारखं करावं लागेल. मग साधकांनी सांगितलं देवाला आवडेल असं आम्हाला काय करायचं की देवाच्या नजदीक जाता येईल. नाथबाबा सांगतात देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला आवडणारा प्रकार तुम्हाला करायचा आहे. मग साधकांनी विचारलं कोणता प्रकार, तर नाथबाबा सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, आवडे देवासे तो ऐका प्रकार, 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 नामाचा उच्चार रात्र दिन, नामाचा उच्चार रात्र दिन, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुलसी
आवडे देवासी तो ऐका प्रकार. मग कोणता प्रकार सांगितला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. साधकांनी नादबाबांना केलेला क्वेश्चन, नादबाबा रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, असा तुमचा एखादा भक्त दाखवा जो आम्हाला पटला पाहिजे. नादबाबांचं लेव्हल आपण गाठू शकत नाही, नादबाबांच्या पायाची धुरे आपण बनू शकत नाही, पण उगा प्रयत्न करतो, विषयाला स्पर्श करतो. ज्यांनी रात्रंदिवस नामचिंतन केलं आणि भगवंताची प्राप्ती झाली, असे छोट्यापासून तर म्हाताऱ्यापर्यंत भक्त दाखवता येतील. पहिले तर 5 वर्षाचा ध्रुव, उत्तानपाद राजाचा मुलगा होता ध्रुव. ध्रुवाला सावत्राईनं बापाच्या मांडीवरनं उठवलं, सांगितलं बेटा या मांडीवर जर तुला बसायचं असेल, या मांडीवर जर बसायचं असेल तर तुला माझ्या कोटी जन्माला यावं लागेल, तर तू इथं बसू शकतो, अन्यथा इथं बसण्याचा तुझा अधिकार नाही आहे. महाराज सावत्राईनं उठवलं, सख्या आईकडे गेला, आईला म्हणतो आई मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतो, माझ्या लहानी आईनं मला उठवलं आणि लहानी आई सांगत होती बेटा तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या उदरातून जन्माला यावं लागेल, माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तर तू या मांडीवर बसू शकतो, अन्यथा तुला अधिकार नाही. आई मी माझ्या बापाच्या मांडीवर बसू शकणार नाही का गं? आईनं सांगितलं बेटा तू बापाच्या मांडीवर बसला, तुझ्या सावत्राईनं उठवलं, अरे जा जा त्या जगाच्या मालकाकडून अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. 5 वर्षाच्या ध्रुवानं भगवंताची आराधना करावी, भगवंताची भक्ती करावी, अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करतोय. पण महाराज जोपर्यंत जीवनामध्ये साधू संत भेटत नाही, जोपर्यंत जीवनामध्ये साधू संत येत नाही, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. असं कितीही आवाज दिला तरी सुद्धा, तुम्ही कितीही शिकला तरी सुद्धा थोडाफार वशिल्याशिवाय नोकरी लागत. हां थोडाफार तरी. अजून सांगू का? जर तुम्हाला आमदाराला भेटायचं असेल तर पियाला भेटावं लागतं, तर आमदाराची भेट. डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरची भेट घ्यावी लागते, मग डॉक्टरांची भेट. बरोबर आहे ना? साहेबांना भेटायचं असेल तर अगोदर शिपायाला भेटावं लागेल, तर साहेबांची भेट. तसंच जगाच्या मालकाची जर गाठभेट करून घ्यायची असेल, हरी प्राप्तीची उपाय, 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 धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, तेने साधन की साधने, तेने साधन की साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने, तेने वा वा. नादबाबांचाच अभंग प्रमाण म्हणून घेतला महाराजांनी. जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल, तर भगवंताची प्राप्ती आहे. तद्वत ध्रुव नामचिंतन करत होते, पर भगवंताची प्राप्ती होत नाही. नारद महर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना लक्ष गेलं, एवढं लहान बालक अरण्यामध्ये फिरतंय, नेमकं कोण आहे? जवळ आले, पूर्ण इन्क्वायरी केली, माहिती पडलं उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव. बेटा एवढ्या अरण्यामध्ये काहून फिरायलास? म्हणले मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. सगळं वृत्तांत सांगितलं, मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो, लहान आईनं उठवलं, सगळं सांगितलं. मग नारद महर्षींनी सांगितलं बेटा तू लई लहान आहेस, जा म्हणले घरी. 5 वर्षाचं पोरगं म्हणतं जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी माघारी जाणार नाही. नारद महर्षींनी पद्धत सांगितली नामचिंतनाची, आणि पद्धत सांगितल्याच्या नंतर अंतकरणापासून नियमाचं पालन केलं तर जगाच्या मालकाची गाठभेट झाली, भगवंत आला भेटाया. आता ते नियम काही सांगत नाही कारण वेळ कमी आहे. 10:30 तर वाजले, 9 ते 11 कीर्तनाचा टायमिंग आहे, 10:30 वाजले. तुमचा राहिला महाकडे आता अर्धा तास. हां
अर्धा तास का बोर झालात करू जय विठ्ठल? अर्धा तास बसशाल ना? हां जास्त? पहिलं कीर्तन आहे म्हणजे पुरा वसूल करा ना बा असं. बरं कोई बात नाही. तुम्ही बसायला तयार असाल तर मला सांगायला काही अडचण नाही आहे. मनाकंत डिझेल फुकायचं आवश्यक, जिथलं लागा होतं तिथलंच लागी घे. हा ते कमी बोलणं काय जास्त बोलणं काय, खर्च थोडा वाची जाणारच आहे. आणि मला माहिती तुम्ही समजदार लोकेश येतच, जास्त बोलण्याला वाढाय दिशात बुवा. ठल विठ्ठल विठ्ठल 5 वर्षाच्या ध्रुवानं अंतकरणापासून देवाची भक्ती केली तर भगवंताची प्राप्ती झाली. दादा पोरगा सांगितला 82 वर्षाच्या म्हातारीनं गुरुजींवर विश्वास ठेवला, मातंग ऋषींवर. बिल्ल समाजाची शबरी. जातपात मला सांगायला आवडत नाही, विचारायला आवडत नाही, कारण माझा वारकरी संप्रदाय जातीपातीला महत्व देत नाही. जर तो जातीनं ब्राह्मण असेल आणि नियमाचं पालन करत नसेल तर अभक्त ब्राह्मण. जडो त्याचे तोंड काय त्याची टिंब टिंब प्रसवली. शिवी घालतात माझे तुकोबार आहे. जातीनं ब्राह्मण असेल आणि जर वागण्यात ब्राह्मणपणा नसेल तर त्या ब्राह्मणाला काही किंमत नाही. या जातीनं भिल्ल समाजाची शबरिया, पण अंतकरणापासून देवाची भक्ती गुरुजींनी सांगितल्याच्या नंतर केली. शबरीनं अंतकरणापासून देवाची भक्ती केली. तुम्ही म्हणसान लहानपणीच शबरी मातेचं लग्न ठरलेलं. मला सांगायला आवडते शबरी माता. लहानपणीचं लग्न ठरलेलं. जय श्री राधे. काय झालं? काही नाही, आपलं काहीच नाही ना? नाही त्यात आता उपटा का करत ना, आपलं नको काय सापडाले. हां आपली चूक नको त्या दरादरी करत का उपटा आपलं काय जाय राही ना तरी तेवढा त्रास सहन करली सुद्धा आपण, आवाज बिवाज ना काही वांधा नाही. आपली चूक नको सापडाले आहे की नाही परशुराम बाबा? काय सांगत होतो? जातीपातीला किंमत नाही. तुमच्या परिचयासाठी सांगतो. हो, भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता. लहानपणीच बापाला विचारलं, लग्न ठरलेलं शबरी मातेचं कथाभाग तुम्हाला माहिती आहे. लग्न ठरलेलं बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले? बेटा तुझं लग्न करायचं आणि तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरं बांधून ठेवली आहे. शबरी मातेनं लहानपणीच त्याग केला. जरी एवढे जनावरं मरत असतील मला लग्नच करायचं नाही. लक्षपूर्वक ऐका. एवढे जनावरं जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. घरातून पळ काढली शबरी मातेनं. हो, अरण्यात जाऊन राहते. आणि अरण्यामध्ये एक साधू महात्मा राहत होते. त्यांचं नाव होतं मातंग ऋषी. मातंग ऋषींची सेवा करायला लागली. हो, चोरून लपून सेवा करत होती. एके दिवशी मातंग ऋषींना वाटलं, अरे आपल्या कुटियाच्या समोर सडा रांगोळी करणारं कोण आहे? एके दिवशी पहाटे उठले, बघतात तर शबरी सडा रांगोळी करून जात होती. आवाज दिला, बेटा तू कोण आहेस? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी. बेटा इथं काहून आली आहे? वृत्तांत सगळा सांगितलं. माझ्या बापानं माझ्या लग्न ठरवलं आणि माझ्या बापानं पंगत देण्यासाठी बकरांची दावण बांधून ठेवली. बापाला विचारलं, एवढे बकरे काहून बांधले? माझ्या बापानं सांगितलं, बेटा तुझं लग्न करायचंय. मी विचार केला, जर माझ्या लग्नामध्ये एवढे जनावरं मरत असतील मला लग्नच करायचं नाही. कोणाला वाटलं हे? शबरी मातेला. चला पुढे. मातंग ऋषींची सेवा करत होती. एके दिवशी मातंग ऋषींना वाटलं, बेटा आता माझं काही खरं नाही, मला जावं लागतंय, मी शेवटचा निरोप घेणार आहे. शबरी माता रडायला लागली. गुरुजी तुमच्या विश्वासावर एवढ्या अरण्यात एकटी राहत होती, मनात थोडाही डर नव्हता, तुमच्या भरोशावर इथं राहत होते, आता तुम्ही मला सोडून चाललात. गुरुजी मी कोणाच्या भरोशावर इथं राहायचं एवढ्या अरण्यामध्ये? गुरुजींनी सांगितलं, बेटा काळजी करू नको, तुला माझा शब्द आहे, इथं अरण्यामध्ये कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल, दुसरं कोणीच येणार नाही. दादा जगाचा मालक भेटायला येईल. हरी विठ्ठल 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 विठ्ठल. नेमकं इकडनं रस्ता आहे का? असा रस्ता आहे. ते रस्ता चुकलेत वाटतं. हां असं आहे का? बंद केला आहे का? हां हां अच्छा कोई बात नाही.